कर्क राशीचे लोक खरंच प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात का? की त्यामागे असं एक खोल रहस्य दडलं आहे, ज्यामुळे ते इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे ठरतात. अनेक वर्षापासून या राशीबद्दल काही समज आणि काही गैरसमज लोकांच्या मनात आहेत. पण आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील. या व्हिडिओच्या शेवटच्या क्षणी मी कर्क राशीच्या स्वभावातील एक असं सत्य सांगणार आहे, जे समजलं तर तुम्ही कर्क राशीच्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक पुढचा मुद्दा मागच्या मुद्द्यापेक्षा अधिक आश्चर्यकारक आणि विचार करायला लावणार आहे. कर्क राशी, तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला का लावून घेता, हे सत्य अनेकांना माहीतच नाही. कर्क राशीच्या लोकांचं मन बाहेरून जितकं शांत दिसतं, तितकंच ते आतून भावनांनी भरलेलं असतं. म्हणूनच एखाद्याने सहज बोललेला शब्द, केलेली छोटीशी टीका किंवा दुर्लक्षही त्यांच्या मनात खोलवर घर करून बसतं. अनेकांना वाटतं की कर्क राशीचे लोक जास्त विचार करतात, पण खरं म्हणजे ते प्रत्येक गोष्टीकडे मनापासून पाहतात. त्यांच्यासाठी नातं, विश्वास आणि भावना या केवळ शब्द नसतात, तर आयुष्याचा पाया असतो. यांच्यात एक विलक्षण गुण असतो. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा हसू, आवाजातील बदल किंवा न बोलताही मनात काय चाललंय हे ते अनेकदा ओळखू शकतात. त्यामुळे जेव्हा त्यांना स्वतःबद्दल थोडंसंही नकारात्मक जाणवतं, तेव्हा ते ते मनात वारंवार आठवत राहतात. इतर लोक एखादी गोष्ट विसरून पुढे जातात, पण कर्क राशीचे लोक त्या प्रसंगामागचं कारण शोधत राहतात. यांचं मन खूप संवेदनशील असल्यामुळे ते कोणालाही सहज दुखवू इच्छित नाहीत. म्हणूनच स्वतः दुखावले गेले तरी अनेकदा शांत राहतात. ते वाद घालण्यापेक्षा गप्प राहणं पसंत करतात. मात्र याचा अर्थ ते कमकुवत आहेत असा होत नाही. त्यांच्या शांततेतही खूप भावना आणि आत्मसन्मान दडलेला असतो. कर्क राशीचे लोक जेव्हा एखाद्यावर प्रेम करतात किंवा विश्वास ठेवतात, तेव्हा पूर्ण मनाने साथ देतात. पण जर त्याच व्यक्तीकडून विश्वासघात झाला, तर त्याची जखम ते खूप काळ विसरू शकत नाहीत. ते बाहेरून सर्व काही सामान्य असल्याचं दाखवतात, पण आतून त्या आठवणी त्यांना सतत त्रास देत राहतात. म्हणूनच ते प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात, कारण त्यांच्यासाठी प्रत्येक नातं खरं आणि मौल्यवान असतं. यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदाचा जास्त विचार करतात. अनेक वेळा स्वतःच्या भावना बाजूला ठेवून ते दुसऱ्यांना आधार देतात. पण जेव्हा त्यांच्या भावनांकडे कोणी दुर्लक्ष करतं, तेव्हा त्यांना सर्वात जास्त वेदना होतात. त्यांना महागड्या भेटवस्तूंपेक्षा प्रेम, आदर आणि मनापासून दिलेला वेळ अधिक महत्त्वाचा वाटतो. कर्क राशीचे लोक भूतकाळातील आठवणी सहज विसरत नाहीत. एखादी चांगली आठवण त्यांना आयुष्यभर प्रेरणा देऊ शकते, तर एखादा वाईट अनुभव त्यांना पुढे कोणावर विश्वास ठेवताना सावध बनवतो. त्यामुळे ते निर्णय घेताना अनेकदा मन आणि भावना यांचं ऐकतात. मात्र हीच संवेदनशीलता त्यांची सर्वात मोठी ताकदही ठरते, कारण हे लोक नाती जपतात, आपल्या माणसांसाठी काहीही करायला तयार असतात आणि संकटाच्या काळात सर्वात आधी मदतीला धावून येतात. त्यांच्या मनात स्वार्थापेक्षा आपुलकीला जास्त जागा असते. म्हणूनच कर्क राशीचे लोक प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात, कमजोरीमुळे नाही, तर त्यांच्या मनात असलेल्या निस्वार्थ प्रेमामुळे आणि भावनांच्या खोलीमुळे. कर्क राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते लोकांना त्यांच्या शब्दांपेक्षा कृतीवरून ओळखतात. कोणी किती गोड बोलतं यापेक्षा कठीण प्रसंगी कोण सोबत उभं राहतं हे ते लक्षात ठेवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो, पण एकदा तो निर्माण झाला की ते त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाचाच भाग मानतात. यांचं अंतर्मन खूप मजबूत असलं तरी ते स्वतःच्या भावनांबद्दल फार कमी बोलतात. अनेकदा ते स्वतःच्या वेदना लपवून चेहऱ्यावर हसू ठेवतात. लोकांना वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न, अनेक भावना आणि अनेक अपूर्ण संवाद चालू असतात. ते आपल्या भावना सहज कोणालाही सांगत नाहीत, कारण त्यांना भीती असते की समोरची व्यक्ती त्यांचा गैरसमज करेल. कर्क राशीच्या लोकांना घर, कुटुंब आणि जिव्हाळ्याची माणसं यांच्याशी विशेष ओढ असते. गजबजलेल्या जगातही त्यांना मनशांती घरच्या वातावरणात मिळते. त्यांना अशा जागा आवडतात जिथे त्यांना सुरक्षित वाटतं, जिथे त्यांना स्वतःसारखं राहता येतं. म्हणूनच ते आपल्या जवळच्या लोकांसाठी अनेक त्याग करतात, जरी त्याची कोणतीही अपेक्षा नसली तरी. त्यांचं निरीक्षण करण्याचं कौशल्य खूप वेगळं असतं. एखादी व्यक्ती सतत काय बोलते यापेक्षा ती कधी शांत राहते हे कर्क राशीचे लोक जास्त लक्षात ठेवतात. त्यामुळे अनेकदा लोकांना न दिसणारे बदलही त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. हीच गोष्ट त्यांना चांगला मित्र, विश्वासू जोडीदार आणि समजूतदार कुटुंबीय बनवते.
कर्क राशीचे लोक निर्णय घेताना केवळ तर्क वापरत नाहीत. त्यांना एखादी गोष्ट योग्य वाटते की नाही याची जाणीव त्यांच्या अंतर्मनातून होते. अनेकदा त्यांची ही भावना पुढे जाऊन खरीही ठरते. म्हणूनच ते काही वेळा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीपासून किंवा परिस्थितीपासून अंतर ठेवतात. यांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असते. मोठमोठ्या शब्दांपेक्षा ते छोट्या छोट्या कृतींमधून आपुलकी दाखवतात. कोणाची काळजी घेणं, वेळेवर विचारपूस करणं, एखादी आवडती गोष्ट लक्षात ठेवणं किंवा अडचणीच्या वेळी शांतपणे साथ देणं यातून त्यांचं खरं प्रेम दिसून येतं. त्यामुळे त्यांच्या भावना नेहमी शब्दात दिसतीलच असं नाही. जेव्हा कर्क राशीचे लोक स्वतःला वारंवार दुखावलेलं अनुभवतात, तेव्हा ते हळूहळू आपल्या भोवती एक भावनिक भिंत उभी करतात. आधीसारखे प्रत्येकाशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत. ते लोकांपासून दूर जात नाहीत, पण स्वतःच्या मनाचं रक्षण करण्यासाठी आवश्यक तेवढंच अंतर ठेवायला शिकतात. त्यांना खोटेपणा, दिखाऊपणा आणि नात्यांमधील स्वार्थ अजिबात आवडत नाही. समोरची व्यक्ती कितीही हुशार असली तरी तिच्या वागण्यात प्रामाणिकपणा नसेल तर कर्क राशीचे लोक हळूहळू त्या नात्यातून स्वतःला मागे घेतात. ते मोठे वाद घालत नाहीत. त्यांच्या शांततेतच त्यांचा अंतिम निर्णय लपलेला असतो. आर्थिक बाबतीतही ते अनेकदा भावनिक निर्णय घेतात. आपल्या माणसांच्या गरजांसाठी ते स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवू शकतात. पण याच स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेतात. त्यामुळे आयुष्य त्यांना हळूहळू शिकवतं की प्रत्येकावर सारखाच विश्वास ठेवणं योग्य नसतं. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असा येतो जेव्हा ते स्वतःचं महत्त्व ओळखायला लागतात. त्या क्षणानंतर ते इतरांना आनंदी ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य देतात. ते अजूनही प्रेमळ असतात, पण स्वतःचा आत्मसन्मान कधीच गमावत नाहीत. म्हणूनच कर्क राशीच्या लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या शब्दांकडे नाही तर त्यांच्या कृतीकडे पाहावं लागतं. ते कमी बोलतात पण मनापासून जगतात. ते सहज रडू शकतात पण तितक्याच ताकदीने पुन्हा उभेही राहतात. त्यांच्या भावनांची खोलीच त्यांची खरी ओळख असते. आणि म्हणूनच जे लोक त्यांचं मन जिंकतात त्यांना कर्क राशीचे लोक आयुष्यभर विसरत नाहीत. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भावनिक स्मरणशक्ती. अनेक लोक तारखा, घटना किंवा ठिकाणं लक्षात ठेवतात, पण कर्क राशीचे लोक त्या दिवसाशी जोडलेल्या भावना लक्षात ठेवतात. कोणत्या दिवशी कोणत्या व्यक्तीने त्यांना प्रोत्साहन दिलं, कोणत्या क्षणी साथ सोडली किंवा कोणत्या प्रसंगी त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, या सगळ्या आठवणी त्यांच्या मनात वर्षानुवर्षे जिवंत राहतात. त्यांना आयुष्यात स्थिरता खूप महत्त्वाची वाटते. सतत बदलणाऱ्या परिस्थितीपेक्षा त्यांना विश्वासार्ह आणि शांत वातावरण आवडतं. म्हणूनच ते नवीन नातं, नवीन काम किंवा नवीन निर्णय स्वीकारताना वेळ घेतात. एकदा त्यांनी एखादा मार्ग निवडला की तो पूर्ण प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीचे लोक अनेकदा इतरांच्या भावना स्वतःच्या मनात इतकं खोलवर घेतात की समोरची व्यक्ती दुःखी असेल तर त्यांनाही शांत बसवत नाही. कोणाच्या डोळ्यात अश्रू दिसले की त्यांना त्याचं दुःख स्वतःच वाटू लागतं. त्यामुळे ते लोकांना धीर देण्यात तरबेज असतात, पण स्वतःच्या मनाला धीर देण्यासाठी त्यांच्याकडे फार कमी लोक असतात. त्यांच्यात एक नैसर्गिक जपण्याची वृत्ती असते. मग ती माणसं असोत, आठवणी असोत किंवा एखादं स्वप्न असो, ते सहज काहीही सोडून देत नाहीत. जुने फोटो, पत्र, भेटवस्तू किंवा एखादी छोटी आठवणही त्यांच्यासाठी भावनिक मूल्य ठेवते. इतरांना साधी वाटणारी वस्तू त्यांच्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. कर्क राशीच्या लोकांना स्वतःचं जग तयार करायला आवडतं. त्यांना प्रत्येक वेळी मोठ्या गर्दीत राहण्यापेक्षा निवडक आणि मनाजवळची माणसं अधिक प्रिय असतात. ती प्रत्येकाशी मैत्री करतातच असं नाही, पण ज्यांच्याशी करतात त्यांच्याशी मनापासून जोडलेले राहतात. त्यांच्या आयुष्यातील मोठा संघर्ष म्हणजे नाही म्हणणं. अनेक वेळा ते स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि भावना इतरांसाठी खर्च करतात. समोरच्याला दुखावू नये म्हणून ते स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. पण कालांतराने त्यांना जाणवतं की प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचाच थकवा वाढत आहे. कर्क राशीचे लोक कोणाचं यश पाहून मत्सर करत नाहीत. उलट त्यांना आपल्या माणसांनी प्रगती करावी असं मनापासून वाटतं. मात्र त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष झालं किंवा त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही तर ते मनातून खूप खचतात. त्यांना प्रसिद्धीपेक्षा मनापासून मिळालेली एक छोटीशी प्रशंसा अधिक आनंद देते.
त्यांच्या स्वभावात संयम असतो, पण तो अमर्याद नसतो. सतत दुर्लक्ष, अपमान किंवा फसवणूक सहन केल्यानंतर ते एक दिवस शांतपणे मागे हटतात. विशेष म्हणजे ते हा निर्णय रागातून घेत नाही, तर मन पूर्णपणे थकल्यानंतर घेतात. त्या क्षणानंतर पुन्हा पूर्वीसारखा विश्वास मिळवणं खूप कठीण होतं. कर्क राशीच्या लोकांमध्ये सर्जनशीलतेचंही एक वेगळं रूप दिसून येतं. संगीत, लेखन, चित्रकला, स्वयंपाक, सजावट किंवा कोणतीही भावना व्यक्त करणारी कला त्यांना सहज आकर्षित करते. कारण त्यांच्यासाठी कला ही केवळ छंद नसून व्यक्त करण्याचा एक शांत मार्ग असतो. ते अनेकदा भविष्याची चिंता करण्यापेक्षा आपल्या माणसाचं भविष्य सुरक्षित करण्याचा विचार करतात. त्यामुळे कुटुंबाच्या सुखासाठी ते स्वतःच्या अनेक इच्छा पुढे ढकलतात. त्यांच्या त्यागाची जाणीव सर्वांनाच लगेच होत नाही, पण काळ जसजसा पुढे जातो तसतशी त्यांची किंमत समजू लागते. कर्क राशीच्या लोकांचा सर्वात मोठा गुण म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते आशा सोडत नाही. मन दुखावतं, डोळे पाणावतात, काही नाती तुटतात, तरीही ते पुन्हा नव्याने विश्वास ठेवण्याचं धैर्य दाखवतात. कारण त्यांच्या स्वभावात निराशेपेक्षा प्रेमाची ताकद जास्त असते. याच कारणामुळे कर्क राशीचे लोक बाहेरून साधे वाटले तरी त्यांच्या मनात अनुभवांचा, भावनांचा आणि निष्ठेचा एक विशाल सागर दडलेला असतो. जो व्यक्ती त्यांच्या या शांत स्वभावामागचं खरं मन समजून घेतो, त्याला आयुष्यात असा विश्वासू जीवाभावाचा आणि कायम साथ देणारा साथीदार क्वचितच मिळतो. कर्क राशीच्या लोकांमध्ये एक विलक्षण गुण असतो. ते आयुष्यात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहतात. बाहेरून पाहणाऱ्यांना त्यांचा हा स्वभाव संथ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक परिस्थितीचं शांतपणे निरीक्षण करत असतात. योग्य क्षण आल्यावरच ते पुढचं पाऊल टाकतात आणि म्हणूनच त्यांच्या अनेक निर्णयांमध्ये दूरदृष्टी दिसून येते. त्यांना प्रत्येक नात्याची एक वेगळी ओळख असते. ते प्रत्येक व्यक्तीला सारखं स्थान देत नाहीत. कोणाला विश्वास, कोणाला सन्मान आणि कोणाला फक्त औपचारिक वागणूक द्यायची हे ते मनात आधीच ठरवून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप लोक असले तरी त्यांच्या अंतर्मनात प्रवेश मिळवणारे फारच थोडे असतात. कर्क राशीचे लोक शांत वातावरणात सर्वाधिक चांगलं काम करतात. सततचा गोंधळ, वाद किंवा तणाव त्यांची मानसिक ऊर्जा कमी करतो. म्हणूनच ते अनेकदा स्वतःसाठी थोडा एकांत शोधतात. हा एकांत त्यांच्यासाठी पळून जाण्याचा मार्ग नसतो, तर स्वतःला पुन्हा उभं करण्याची प्रक्रिया असते. त्यांच्या स्वभावात कृतज्ञता खूप खोलवर रुजलेली असते. आयुष्यात एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी दिलेली छोटीशी मदतही ते वर्षानुवर्षे विसरत नाहीत. संधी मिळाल्यावर ते त्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच कर्क राशीचे लोक नात्यांमध्ये देणं जास्त मानतात, घेणं कमी. त्यांना दिखाऊ यशापेक्षा मनशांती अधिक प्रिय असते. मोठं नाव, पैसा किंवा प्रसिद्धी मिळाली तरी त्यांच्याजवळ प्रेमळ माणसं नसतील तर त्यांना ते यश अपूर्ण वाटतं. त्यांच्या दृष्टीने खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे विश्वास ठेवणारी माणसं असतात. कर्क राशीचे लोक एखादं स्वप्न पाहिलं की त्याच्याशी भावनिक नातं जोडतात. त्यामुळे ते आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. त्यांची प्रगती अनेकदा संथ दिसते, पण प्रत्येक पाऊल भक्कम असतं. ते पटकन चमकण्यापेक्षा कायम टिकणारं यश मिळवण्यावर विश्वास ठेवतात. यांच्यात एक वेगळी नेतृत्व शैलीही असते. ते आदेश देऊन लोकांना पुढे नेत नाही, तर स्वतः उदाहरण घालून प्रेरणा देतात. त्यांचं शांत वर्तन, जबाबदारीची जाणीव आणि संकटातही स्थिर राहण्याची क्षमता अनेकांना नकळत प्रभावित करते. कर्क राशीच्या लोकांना शब्दांची किंमत चांगलीच माहिती असते. म्हणूनच ते बोलताना अनेकदा विचार करून बोलतात. त्यांना माहीत असतं की चुकीचा शब्द एखाद्या नात्याला कायमचं बदलू शकतो. त्यामुळे ते कमी बोलले तरी त्यांच्या प्रत्येक वाक्यामागे विचार आणि भावना असतात. ते अपयशालाही वेगळ्या नजरेने पाहतात. एखाद्या पराभवानंतर ते लगेच हार मानत नाहीत. ते शांतपणे स्वतःच्या चुका शोधतात, अनुभवातून शिकतात आणि पुन्हा अधिक तयारीने प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची खरी ताकद त्यांच्या संयमात आणि सातत्यात दडलेली असते. कर्क राशीच्या लोकांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे ते लहान लहान आनंद साजरे करतात. एखादा सुंदर सूर्यास्त, पावसाचा सुगंध, कुटुंबासोबतचं साधं जेवण किंवा मित्रांसोबतचा मनमोकळा संवाद, त्या क्षणांमध्येही त्यांना मोठा आनंद मिळतो. त्यामुळे त्यांचं सुख बाह्य गोष्टींवर कमी आणि मनाच्या समाधानावर अधिक अवलंबून असतं. त्यांच्या आयुष्यात विश्वास हा एकदाच मिळणारा मान असतो. जर कोणी तो जपला तर कर्क राशीचे लोक त्या व्यक्तीसाठी शेवटपर्यंत उभे राहू शकतात.
पण जर तो विश्वास तुटला तर ते सूट घेण्यापेक्षा शांतपणे स्वतःचा मार्ग वेगळा करतात. त्यांना मनशांती कोणत्याही वादापेक्षा अधिक महत्त्वाची वाटते. काळ जसजसा पुढे जातो तसतसे कर्क राशीचे लोक अधिक परिपक्व होत जातात. जे प्रश्न आधी त्यांना अस्वस्थ करायचे त्याच गोष्टींकडे ते नंतर शांतपणे पाहू लागतात. अनुभव त्यांना कठोर बनवत नाही तर अधिक समजूतदार बनवतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एकाच वेळी मृदुता, जबाबदारी, संयम आणि भावनिक खोली यांचा सुंदर समतोल दिसून येतो. म्हणूनच कर्क राशीचे लोक फक्त भावना जपणारे नसतात, ते नाती घडवणारे, विश्वास टिकवणारे, संकटात धीर देणारे आणि आयुष्याला मनापासून जगणारे असतात. त्यांची खरी ताकद त्यांच्या शांत स्वभावात, निष्ठावान मनात आणि कोणत्याही परिस्थितीत प्रेमाची किंमत न विसरणाऱ्या व्यक्तिमत्वात दडलेली असते. कर्क राशीच्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांच्या बदलत्या स्वभावाकडे अतिशय बारकाईने लक्ष देतात. एखादी व्यक्ती पूर्वीसारखी बोलत नाही, भेटताना चेहऱ्यावरचा हसू कमी झाला आहे किंवा संवादातला आपलेपणा कमी झाला आहे हे त्यांना पटकन जाणवतं. म्हणूनच अनेक वेळा समोरच्या व्यक्तीने काही स्पष्ट बोलण्यापूर्वीच ते परिस्थितीचा अंदाज घेतात. त्यांना नात्यांमध्ये सातत्य आवडतं. आज खूप जवळीक आणि उद्या पूर्ण दुर्लक्ष अशा वागणुकीमुळे त्यांचं मन अस्थिर होतं. त्यांच्या दृष्टीने नातं म्हणजे रोज मोठमोठ्या गोष्टी करणं नव्हे, तर छोट्या छोट्या कृतींमधून कायम विश्वास जिवंत ठेवणं. त्यामुळे नियमित संपर्क, आदर आणि प्रामाणिकपणा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कर्क राशीचे लोक एखाद्या कामात उतरले की त्यात भावनिक गुंतवणूक करतात. त्यामुळे ते फक्त काम पूर्ण करण्यासाठी काम करत नाहीत, तर त्यामागे स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांना घाईघाईने केलेले किंवा निष्काळजीपणे केलेले काम पसंत नसतं. त्यांना प्रत्येक गोष्टीत मनापासूनचा स्पर्श हवा असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी शांत ताकद असते. ते स्वतःची जाहिरात करत फिरत नाहीत, पण वेळ आली की त्यांच्या कृतीच त्यांची ओळख बनतात. अनेकदा लोक त्यांना कमी लेखतात कारण ते स्वतःच्या गुणवत्तेबद्दल मोठमोठे दावे करत नाहीत. मात्र योग्य संधी मिळाल्यावर ते आपल्या कामातून सर्वांना उत्तर देतात. कर्क राशीचे लोक कोणत्याही नात्यात सुरक्षिततेची भावना शोधतात. त्यांना सतत शंका, परीक्षा किंवा भावनिक खेळ आवडत नाही. जिथे त्यांना विश्वासाने जगता येतं तिथे ते मनापासून फुलतात. पण जिथे प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथून ते हळूहळू दूर जाऊ लागतात. त्यांना आयुष्यातील छोट्या यशाचं महत्त्व चांगलं कळतं. प्रत्येक यश हा पुढच्या मोठ्या यशाचा पाया असतो, असा त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते स्वतःची तुलना इतरांशी करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करतात. हा स्वभाव त्यांना हळूहळू पण स्थिर प्रगतीकडे घेऊन जातो. कर्क राशीच्या लोकांना जेव्हा एखाद्यावर अभिमान वाटतो तेव्हा ते त्या व्यक्तीला मनापासून प्रोत्साहन देतात. दुसऱ्याच्या यशामुळे स्वतःचं महत्त्व कमी होतं असं त्यांना वाटत नाही. उलट आपल्या माणसांनी पुढे जावं हीच त्यांची खरी इच्छा असते. त्यामुळे ते अनेकदा पडद्यामागे राहूनही इतरांच्या यशात मोठा वाटा उचलतात. त्यांच्या जबाबदारीची जाणीव लहानपणापासूनच मजबूत असते. कुटुंब, काम किंवा समाज कोणतीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली की ती पूर्ण करण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतात. अडचणी आल्या तरी ते सहज हार मानत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने दिलेला शब्द हा फक्त वचन नसून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. कर्क राशीचे लोक आयुष्यभर शिकत राहतात. प्रत्येक माणूस, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक अपयश त्यांच्यासाठी एक नवीन धडा घेऊन येतं. त्यामुळे वय वाढतं तसं ते अधिक शहाणे, अधिक संयमी आणि अधिक समजूतदार होत जातात. त्यांच्या परिपक्वतेचा पाया हा अनुभव असतो, अहंकार नाही. त्यांना स्वतःसाठी फार मोठ्या अपेक्षा नसतात, पण ज्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात. अनेक वेळा स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात केलेले त्याग अनेकांना उशिरा समजतात. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात शांतता ही कमकुवतपणाचं लक्षण नसतं. अनेकदा ते बोलू शकतात पण नातं टिकावं म्हणून शांत राहतात. ते उत्तर देऊ शकतात पण समोरच्याचा अपमान होऊ नये म्हणून स्वतःला थांबवतात. ही शांतता त्यांच्या संयमाची आणि आत्मनियंत्रणाची खूण असते. याच कारणामुळे कर्क राशीचे लोक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक मजबूत होत जातात. भावना त्यांच्याकडे असतात पण त्या त्यांना थांबवत नाहीत. उलट योग्य लोकांसाठी लढण्याची, योग्य नातं जपण्याची आणि योग्य मार्गावर टिकून राहण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात कोमलता आणि धैर्य यांचा असा संगम दिसतो जो त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि कायम लक्षात राहणारं व्यक्तिमत्व बनवतो.
असतो. कर्क राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात एक गोष्ट खूप ठळकपणे दिसून येते. ते कोणत्याही माणसाचं मूल्य त्याच्या यशावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून ठरवतात. एखादी व्यक्ती किती श्रीमंत आहे, किती प्रसिद्ध आहे किंवा किती प्रभावशाली आहे यापेक्षा ती मनाने किती खरी आहे हे त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते साध्या, प्रामाणिक आणि विश्वासू लोकांकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतात. त्यांना प्रत्येक अनुभवातून स्वतःमध्ये बदल घडवण्याची क्षमता असते. एखाद्या चुकीमुळे ते कायमचं खचून बसत नाही, उलट त्या अनुभवातून पुढे काय शिकता येईल याचा विचार करतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष त्यांना अधिक परिपक्व आणि अधिक सक्षम बनवत जातो. कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या यशाबद्दल शांत राहतात. त्यांनी किती मेहनत घेतली, किती अडचणींवर मात केली किंवा किती मोठा प्रवास केला याची ते फारशी चर्चा करत नाही. त्यांच्या मते स्वतःचं काम स्वतःच बोललं पाहिजे. त्यामुळे त्यांचं खरं सामर्थ्य अनेकदा लोकांना उशिरा कळतं. त्यांच्या स्वभावात संयम आणि सातत्य यांचं अनोखं मिश्रण असतं. इतर लोक मध्येच थांबले तरी कर्क राशीचे लोक हळूहळू पुढे जात राहतात. त्यांना शर्यत जिंकण्यासाठी सुरुवातीला वेगाची नाही तर शेवटपर्यंत टिकून राहण्याची गरज असते याची जाणीव असते. त्यांना आपल्या माणसांच्या सवयी, आवडी आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय असते. कोणाला कोणता रंग आवडतो, कोणता दिवस महत्त्वाचा आहे किंवा कोणत्या गोष्टीमुळे समोरची व्यक्ती आनंदी होते हे ते सहज लक्षात ठेवतात. त्यामुळे त्यांच्या सहवासात लोकांना आपलेपणाची भावना निर्माण होते. कर्क राशीच्या लोकांना विश्वास मिळवण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा त्यांनी एखाद्या व्यक्तीला मनात स्थान दिलं की ते त्या नात्यात सातत्य ठेवतात. परिस्थिती बदलली, वेळ बदलली किंवा अंतर वाढलं तरी ते सहज नातं जोडत नाहीत. त्यांच्या दृष्टीने खऱ्या नात्यांची परीक्षा ही कठीण काळातच होते. त्यांना मोठ्या आवाजात स्वतःचं मत मांडण्यापेक्षा योग्य वेळी योग्य शब्द बोलणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे अनेक बैठका, चर्चा किंवा वादांमध्ये ते कमी बोलतात. पण जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये अनुभव, समज आणि विचारांची खोली असते. कर्क राशीचे लोक आपल्या चुका मान्य करण्यास घाबरत नाही. त्यांना स्वतःला परिपूर्ण सिद्ध करण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. हीच वृत्ती त्यांना आयुष्यभर शिकणारा आणि सतत स्वतःला घडवणारा व्यक्ती बनवते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा अनेकदा कुटुंब किंवा जवळची माणसं असतात. ते स्वतःसाठी जितकी मेहनत घेतात त्यापेक्षा जास्त मेहनत आपल्या लोकांचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून घेतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक यशामागे स्वतःपुरतं स्वप्न नसून अनेकांच्या आनंदाची इच्छा दडलेली असते. कर्क राशीच्या लोकांना शांतपणे निरीक्षण करण्याची सवय असल्यामुळे ते लोकांच्या बोलण्यातील विरोधाभास पटकन ओळखतात. कोण काय बोलते आणि प्रत्यक्षात काय करतं यामधला फरक त्यांच्या नजरेतून सहसा सुटत नाही. त्यामुळे ते लोकांबद्दल मत बनवताना केवळ शब्दांवर विश्वास ठेवत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात नम्रता हा एक कायमस्वरूपी गुण असतो. कितीही यश मिळालं तरी ते स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजत नाही. उलट त्यांना वाटतं की प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. ही नम्रता त्यांना लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवून देते. कर्क राशीचे लोक वेळेचे महत्त्वही चांगलं ओळखतात. त्यांना माहीत असतं की काही गोष्टी जबरदस्तीने घडवता येत नाहीत. योग्य वेळ, योग्य प्रयत्न आणि योग्य दिशा मिळाली की यश आपोआप मिळतं. त्यामुळे ते अधीर होण्यापेक्षा सातत्याने स्वतःची तयारी करत राहतात. शेवटी कर्क राशीच्या लोकांचं खरं सौंदर्य त्यांच्या मनाच्या खोलीत असतं. ते नात्यांना अर्थ देतात, विश्वासाला जपतात, जबाबदाऱ्या मनापासून निभवतात आणि परिस्थिती कितीही बदलली तरी स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करत नाही. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना कधीतरी आठवतेच. कारण कर्क राशीचे लोक फक्त भेटत नाही तर आपल्या वागणुकीने आणि निष्ठेने कायमची आठवण बनून राहतात. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर या व्हिडिओमधील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो. आणि तुमच्या आयुष्यात एखादी खास कर्क राशीची व्यक्ती असेल जी मनापासून नाती जपते, प्रत्येकाची काळजी घेते आणि भावनांना खूप महत्त्व देते तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच प्रत्येक राशीबद्दल सखोल, वेगळी आणि विचार करायला लावणारी माहिती पाहण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका राशीचं असंच रहस्य जाणून घेणार आहोत जे कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकलं नसेल.